नमस्कार मित्रांनो, आज आपण एका मस्त बागेत जाणार आहोत, पण इथे बसूनच. चला बघूया तिथे काय काय धमाल मस्ती सुरू आहे. अरे वा, बघा तर किती सुंदर बाग आहे ही. सगळीकडे हिरवंगार गवत, झाडं आणि कितीतरी मुलं खेळत आहेत. किती छान दिसतंय ना हे सगळं. चला जरा जवळ जाऊन बघूया कोण काय काय करतंय ते. बागेत गेल्यावर सगळ्यात आधी काय दिसतं? बरोबर, खेळणारी मुलं. चला तर मग आपण पण पाहूया या खेळांची मजा. सगळीकडे कसा किलबिलाट आणि उत्साह आहे नाही का? बापरे, इथे तर कितीतरी वेगवेगळे खेळ सुरू आहेत. बघा, कुणी सायकल चालवतंय, कुणी दोरीवरच्या उड्या मारतंय, काही जण घसरगुंडी आणि झोक्यावर खेळतायत आणि तिकडे तर फुटबॉल पण सुरू आहे. चला आता एकेका खेळाकडे निरखून बघूया. हे बघा, इथे दोन मैत्रिणी सायकल चालवतायत आणि एक गंमत बघितली का? दोघींनीही डोक्यावर हेल्मेट घातलंय. किती हुशार आहेत ना. सायकल चालवताना आपली काळजी घ्यायलाच पाहिजे. त्यांच्याकडे बघून तर असं वाटतंय जणू काही यांची शर्यतच लागली आहे. आणि आता इथे बघा, ही मुलगी किती मस्त दोरीवरच्या उड्या मारतेय. टणक टणक. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे नाही का? किती मजा येत असेल तिला. आता वळूया बागेतल्या सगळ्यात आवडत्या जागेकडे, झोके आणि घसरगुंडी. कोणाला नाही आवडत हे? बघा, काही जण झोक्यावर बसून उंच उंच जात आहेत, तर काही जण घसरगुंडीवरून घसरत खाली येण्याची धमाल अनुभवत आहेत. वाह, काय मजा. ओहो, आणि इथे बघा, इथे तर चक्क फुटबॉलचा सामना रंगात आलाय. सगळे मिळून बॉल मागे धावत आहेत. मित्रांसोबत मिळून खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही का? खेळ आणि मस्ती तर ठीक आहे, पण बाग फक्त लहान मुलांसाठीच असते का? नाही, बाग तर सगळ्यांसाठी असते. चला बघूया बरं अजून कोण कोण आलाय बागेत. हे बघा, येथे आई, बाबा आणि त्यांची मुलं, संपूर्ण कुटुंब एकत्र फिरायला आला आहे. सगळे जण मिळून गप्पा मारत, निसर्गाचा आनंद घेत किती छान वेळ घालवत आहेत. खरंच कुटुंबासोबत फिरायला बागेसारखी दुसरी जागा नाही. आणि जरा या बागाकडे बघा, किती शांत आणि छान वाटतंय. आजी आजोबा आपल्या लाडक्या नातीसोबत बसून गप्पा मारत आहेत. म्हणजे बघा, बाग जशी मुलांसाठी खेळायला असते, तशीच मोठ्यांसाठी आरामात बसायला, बोलायला किती छान जागा आहे. आता हे चित्र तर खूपच खास आहे. बघा, एक मुलगा व्हीलचेअरवर बसून आपल्या मित्रांसोबत किती मजेत बास्केटबॉल खेळतोय. खेळण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी कोणतीही गोष्ट अडथळा बनू शकत नाही, हेच यातून दिसतंय. आणि त्याचे मित्र पण त्याला किती छान साथ देत आहेत. यालाच म्हणतात खरी मैत्री. म्हणूनच ही सगळी चित्र बघितल्यावर एक गोष्ट अगदी पक्की होते की बाग लहान असो वा मोठी, सगळ्यांसाठीच एक आनंदाची, हक्काची जागा असते. पण एक मिनिट, ही आनंदाची जागा अशीच सुंदर आणि आनंदी राहावी ह्यासाठी काय करायला पाहिजे? ही जबाबदारी कोणाची आहे? तर ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. चला बघूया ही आपली बाग स्वच्छ ठेवणं किती महत्वाचं आहे. जबाबदारी म्हटलं की लगेच हे चित्र बघा. ही मुलं किती हुशार आहेत. खेळताना किंवा काही खाताना जो कचरा होतो ना, तो ते इकडे तिकडे न फेकता बरोबर कचरा कुंडीत टाकत आहेत. आणि तेही बघा, ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात. वाव, खूपच छान आणि जबाबदार वागणे आहे हे. कचरा कुंडी म्हणजे काय? सोपं आहे. कचरा टाकण्याची योग्य जागा. आपली बाग असो, शाळा असो किंवा घर असो, परिसर स्वच्छ ठेवायचा असेल तर एकच नियम, कचरा फक्त कचरा कुंडीतच टाकायचा. ही सवय लावून घेतली पाहिजे, बरोबर ना? आणि बाग स्वच्छ ठेवणं अजिबात अवघड नाहीये. फक्त 2 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, आपल्या जवळचा सगळा कचरा गोळा करायचा आणि दुसरी, तो उचलून सरळ कचरा कुंडीत टाकायचा. बस झालं काम. किती सोपं आहे. आणि जेव्हा आपण सगळे मिळून ही छोटीशी जबाबदारी पार पाडतो, तेव्हा आपली बाग अशीच स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न दिसते. मग बघा, अशा छानशा बागेत खेळायला, फिरायला आणि बसायला किती छान वाटेल. सगळ्यांनाच आवडेल, हो की नाही? तर मित्रांनो, आज आपण बागेतली कितीतरी धमाल पाहिली, खेळ पाहिले, गप्पा पाहिल्या आणि एक महत्वाची गोष्टही शिकलो. मग आता जाता जाता तुम्ही विचार करा की आपली बाग, आपलं अंगण सुंदर ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. नक्की विचार करा हा. आणि नुसता विचार नाही तर तसं करूनही दाखवा.